Excuse me, sir. May we come in? Yeah, please come in. सर, मिस्टर जयराम खानोलकर, मला शब्द पाळणारी माणसं आवडतात. किंबहुना प्रत्येकाने आपण दिलेला शब्द पाळावा. तुम्ही तुमचा पहिला क्लायंट नाही मिळवलात तर राजीनामा देणार होता. मिस्टर जयराम, राजीनाम्याची आता काहीही गरज नाही. मिस्टर जयराम, तुम्ही आपले सगळ्यात महत्त्वाचे जुने क्लायंट मिस्टर दाभोळकर यांना देव टूरशी पुन्हा असोसिएट केलंय. ते आपल्यासोबत डील करायला तयार आहेत आणि आजच आपण एडीएम सोबत कॉन्ट्रॅक्ट करतोय. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. कॉंग्रॅच्युलेशन्स जयराम. काय आता रिलॅक्स झालंस ना दाभोळकर साहेब? कालची मीटिंग झाल्यापासून खूप टेन्शन होतं याला. ते टेन्शन तर यायलाच हवं ना. पण आता गेलं ना टेन्शन. अभिनंदन. थँक्यू. पण दाभोळकर साहेब, आमची एक छोटीशी तक्रार आहे. या वेळेला विचार करायला तुम्ही फारच वेळ घेतलात. घ्यावा लागला. कसं आहे, दुधानं तोंड पोळलं की ताक सुद्धा फुंकून पितात माणसं. पण दाभोळकर साहेब, आता तुमच्याकडनं भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची खात्री आम्हाला आहे. नाही, तसं झालं तर बरंच होईल मिस्टर अविनाश. तसंच होईल, कारण आमच्या स्टाफवर पूर्ण विश्वास आहे. आय होप हा विश्वास असाच कायम राहील.